विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं आपल्या जो उपक्रम आपण चालू केलेला आहे पहा या लॉकडाऊन पिरियडमध्ये तुमच्यासाठी स्टडी फ्रॉम होम आणि आमच्यासाठी वर्क फ्रॉम होम या उपक्रमाअंतर्गत मी आत्तापर्यंत तुम्हाला बरेच व्हिडिओज पाठवलेत. परत तुमचं एकदा परत स्वागत. वेलकम बॅक अगेन. अँड नाऊ टुडे वी हॅव टू डिस्कस अबाउट द अगेन वन ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तुम्हाला आत्तापर्यंत जे ॲप्लिकेशन्स पाहिले तुम्हाला माहिती आहे, तुम्ही चांगला अभ्यास केला असेल पहा. सो नाव आपल्या या रोटेशनल डायनॅमिक्समध्ये पहा एक आणखी नवीन आर्टिकल मी घेऊन आलो आहे आणि इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल. खूप मागच्या वर्षी तुम्ही शिकलात पहा. The name of that article is the conical pendulum. Conical pendulum. आता हा कोनिकल पेंडुलम मागच्या वर्षी 11वीला मी जे पाहिलं तेच आहे पहा. थोडेसे फ्रेम ऑफ रेफरन्स दोन्ही घेतल्यात त्यांनी, इनर्शियल फ्रेम अँड नॉन इनर्शियल फ्रेम. तो कन्सेप्ट आपण पाहणार आहोत पहा. तर पेंडुलम शब्द ऐकलाय तुम्ही सगळ्यांनी, माहिती आहे तुम्हाला पेंडुलम काय असतो, कसा असतो. पेंडुलम इन अ क्लॉक किंवा प्रॅक्टिकल बी करताना आपण बॅक पेंडुलम घेतलेला आहे पहा. तो दोलक, तो जो ऑसिलेट होतो पहा आणि त्याचं मोशन कोणतं आहे पहा. तर आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पाहतो अँड द ॲप्लिकेशन्स ऑफ हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनमध्ये हे आर्टिकल आपण पाहणार आहोत. तर इथं जे मोशन होईल त्याचं ते हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन होईल, जो बॉब असेल. तर बिफोर गोइंग टू ए कन्सेप्ट ऑफ कोनिकल पेंडुलम, व्हॉट इज पेंडुलम? पेंडुलम म्हणजे काय? तर पेंडुलमची व्याख्या त्यांनी अशी केली पहा. टायनी मास, टायनी मास, टायनी मास means you have to assume the point object. You have to assume the point object. Point object हा महत्वाचा कन्सेप्ट आहे पहा. पॉइंट ऑब्जेक्टच का घ्यायचा? कारण की वी हॅव टू अप्लाय द ऑल न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. तुम्हाला न्यूटनचे लॉज अप्लाय करायचे असतील तर तुम्हाला जो बॉब घ्यावा लागेल तो पॉइंट ऑब्जेक्ट घ्यावा लागेल पहा. सो दॅट पॉइंट ऑब्जेक्ट कॉल्ड ॲज अ बॉब, called as a bob, and that tiny mass that called as a bob connected to a long, महत्वाची गोष्ट पहा, long flexible then massless and inextensible string. Inextensible string, a tiny mass that is point object called as a bob connected to long with the length of string is very long, flexible. This marker is not flexible but the string is flexible, जे flexible आहे, थोडीशी लवचिक आहे. then massless and inextensible means that its elasticity ही खूप कमी असेल पहा. इलास्टिसिटी म्हणजे इनएक्सटेन्सिबल, नॉट लाईक अ रबर. जी स्ट्रिंग असेल तो जो दोरा आहे, दोरा तुम्हाला माहिती आहे, नॉट लाईक अ रबर और अदर इलास्टिक मटेरियल. सो इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग अँड that suspended from a rigid support. We support rigid support. So this is the definition of your conical pendulum. Okay, so लक्षात आली डेफिनेशन तुमची. नाउ दिस इज द डेफिनेशन ऑफ पेंडुलम. ही फक्त पेंडुलमची डेफिनेशन आहे पहा. आता पहा, वी हॅव टू फाइंड द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. ओके, डेफिनेशन पाहिजे व्यवस्थित लिहून घेतली, पुस्तकात आहे पहा. नाउ वी हॅव टू सी द, आता आपल्याला जे पाहायचंय पहा ते काढायचं आपल्याला पिरियड ऑफ अ कोनिकल पेंडुलम. तर हा कोन शब्द तुम्हाला माहिती असेल पहा. व्हॉट इज कोन? पाहिलं असेल पहा, कोन मेहंदीचा कोन आहे किंवा आईस्क्रीमचा कोन असतो पहा. सो लाईक दिस पहा, असा पहा. हा कोन आहे. ओके, हा कोन आहे पहा. आता पहा याच्यामध्ये काय होईल पहा. सपोज रिव्हॉल्व दिस स्ट्रिंग आणि सच अ वे दॅट ज्यावेळेस आपण स्ट्रिंगला रिव्हॉल्व करू तर सच अ वे दॅट सपोज दिस इज द व्हर्टिकल ॲक्सिस. एक तर सगळ्यात महत्वाचं, हा पेंडुलम कोणत्या प्लेन मध्ये फिरेल ते महत्वाचं आहे पहा. दॅट रिव्हॉल्व इन दिस व्हर्टिकल प्लेन, म्हणजे असं व्हर्टिकल प्लेन मध्ये जे असतो पेंडुलम
मोशन परफॉर्म करेल पहा, म्हणजे ही कंडिशन महत्वाची. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ सिम्पल पेंडुलम. मीन्स वेन द पेंडुलम मूव इन अ व्हर्टिकल प्लेन, दॅट इज कॉल्ड ॲज द सिंपल पेंडुलम. हा महत्वाचा. सिंपल पेंडुलम. Which plane? This is pendulum. This one is the rigid support. Has a rigid support. And here is the pendulum. Okay? Pendulum. Ha rigid support. And तो कसा मूव होईल पास? कसा मूव होईल? It revolve in a move in a vertical plane. असं vertical plane मध्ये मूव होईल. Okay? And what is conical pendulum? आता पहा. Suppose या स्ट्रिंगला आपण मूव केलं. तर स्ट्रिंगला मूव केल्यामुळे काय होईल पहा? The string moves along the string move along this. हा जो याचा पहा या कोनचा या कोन भोवती फिरेल या सरफेस मध्ये या राईट सर्क्युलर मध्ये, म्हणजे हा ही स्ट्रिंग तुमची राईट सर्क्युलर पाथ मध्ये फिरेल. and this bob performs horizontal circular motion. Bob performs horizontal circular motion. Okay, now here is a rigid support. Rigid support. Okay, now h be the its vertical height. How the vertical axis hai pa. L be the length of string. R be the radius of the circle. Okay, now we have to find the time period of conical pendulum. काय करायचं आपल्याला? टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. काय करायचं आपल्याला? तुम्हाला टाइम पिरियड ऑफ अ कोनिकल पेंडुलम. टाइम पिरियड. इथे आठवती डेफिनेशन. व्हाट इज टाइम? द टाइम टेकन बाय द point mass of a conical pendulum to complete yes bola one horizontal circle. To complete one horizontal circle, it's called time period. It's called time period. What is the definition of definition? The time taken by a point mass called as a bob of a conical pendulum to complete one horizontal circle. It's called as a time period. आणि आज आपल्याला त्याचं एक्सप्रेशन काढायचं आहे. ओके, नाउ इफ यू केअरफुली ऑब्झर्व द डायग्राम, जर व्यवस्थित काळजीपूर्वक डायग्राम जर पाहिली तर आता मला सांगा बरं, लेट m be the mass of this bob. m be the mass of the bob. आता whenever it perform horizontal circular motion, so how many force act on the bob? या बॉब वर किती फोर्स ऍक्ट असतील? बोला, किती फोर्स ऍक्ट असतील? बरोबर आहे. एक सगळ्यात पहिला फोर्स बिकॉज ऑफ इट्स मास, that is downward force, gravitational force. Okay, direction is downward, that is mg. Okay, now second one is आता पहा, this angle is theta. आणि हा महत्वाचा अँगल आहे पहा. that हा जो कोनिकल पेंडुलमचा हा जो कोन तयार होईल पहा, that depend on the angle. या अँगल वर डिपेंड आहे पहा. आता पहा mg. सेकंड फोर्स जो असेल पहा, that is the tension in the string. हा मागच्या वर्षी सांगितलं होतं पहा, टेन्शन इन द स्ट्रिंग. ओके, नाउ आता पहा, हा जो टेन्शन आहे दॅट इज द इन्क्लाइन्ड आहे, थोडासा पास इन्क्लाइन्ड आहे. आणि जर तो इन्क्लाइन्ड असेल तर आपण त्याला काय करू शकतो? बरोबर आहे, त्याला आपण रिझॉल्व करू शकतो. we get the two component, one is vertical and another is horizontal. This angle is theta, this alternate angle is theta. The component along the angle is t cos theta, and it's perpendicular, that is the t sin of theta, or t sin theta. Okay, कळाले? तर या बॉब वर तीन फोर्स ऍक्ट आहे. हा टी कॉस थीटा. आता टेन्शन तुम्हाला माहिती आहे काय आहे, तो कसा आहे, mg. हा सेकंड, and third one is the t sin theta. आता if you carefully observe, this t cos theta and mg are balanced to each other.
कारण की बॉब तुमचा खाली येणार नाही किंवा वर जाणार नाही, म्हणजे तो एका जागेवर याचा अर्थ कोणीतरी त्याला बॅलन्स करतं. तर टी कॉस थिटा अँड एम जी आर बॅलन्स टू इच अदर. विच वन इज अनबॅलन्स? दॅट इज द टी साइन थिटा. आता जर नॉन इनर्शियल फ्रेम असेल, ही नॉन इनर्शियल फ्रेम कन्सिडर केली, ऍक्च्युली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे म्हणजे ऍक्सेप्टेड सर्क्युलर मोशन, आउटवर्ड डायरेक्शन ही काय असेल इथं? सेंट्रिफ्युगल फोर्स, दॅट इज mr ओमेगा स्क्वेअर और mv स्क्वेअर अपॉन r और mv ओमेगा. ओके, ओमेगा बी द इट्स अँग्युलर स्पीड, v बी द लिनियर स्पीड वगैरे तुम्हाला सगळं माहित आहे पहा, v बी द लिनियर स्पीड. तर mr ओमेगा स्क्वेअर, दिस इज इन अ नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये. ही कोणती फ्रेम? अँड कन्सिडर द नॉन इनर्शियल फ्रेम. जर न्यूटनचे लॉ अप्लाय करायचे असतील तर पहा, थोडं फास्ट घेतोय पहा. आता पहा, इफ यू केअरफुली ऑब्झर्व टी कॉस थिटा इज इक्वल टू mg. नाउ वी हॅव टू फाइंड द पिरियड ऑफ अ कोनिकल पेंडुलम. पहा कोणतं आर्टिकल पाहिजे आपल्याला? पिरियड ऑफ अ कोनिकल पेंडुलम. आता मला सांगा एक्सप्रेशन, दॅट इज टी कॉस थिटा इज इक्वल टू काय? mg and t sin theta. बघा हा t sin theta, where is the direction of t sin theta? Directed towards the circle and along the radius. its radius along it. It's unbalanced, हे balance, this is unbalanced. An unbalanced force है. Force, what is the role of force? To change the position or to perform the motion. तो त्याला horizontal circle मध्ये कोण फिरवेल? हा t sin theta, and that provides the necessary centripetal force. Okay, that is, you know the magnitude of centripetal force, mr omega square or mv square upon r. So mr omega square. This is equation number 2. This is equation number 1. आलं लक्षात पहा, this is equation number 2 and 1. आता पहा इकडे फळ्यावर लिहितो पहा, डिवाइड इक्वेशन 2 by 1. मला काय लिहिलं? काय काय कॅन्सल होईल? mm get cancel, r omega square upon g, and then t get cancel, then sin theta upon cos of theta, sin of theta upon cos of theta. आलं लक्षात पहा, sin theta upon cos theta. ओके, डायग्राम कळाली तुम्हाला? डायग्राम व्यवस्थित काढून घ्या. आता मी थोडं इकडे येतो ना. ओके, काय एक्सप्रेशन मिळालं आपल्याला? sin theta upon cos theta. Now with the help of this, what is omega square is equal to काय? omega square is equal to काय? omega square is equal to g sin theta upon r cos theta. कळलं पहा? ओमेगा स्क्वेअर. का ओमेगा घेतो हे लक्ष द्या पहा. अँग्युलर स्पीड का घेतला मी हे बी महत्त्वाचं आहे पहा. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू g sin theta upon r cos theta. Now if you carefully observe in this given diagram, या डायग्राम मध्ये पाहिलं, what is या ट्रायंगल मध्ये जर पाहिलं आपण, what is cos theta, sorry, what is sin theta? sin theta is equal to, सांगा मला काय? r upon l, and that is what r is equal to l sin of theta. r is equal to l sin of theta. Suppose this is equation number a. Now equation a becomes काय इक्वेशन हे सांगा? ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू g sin theta upon what is r? L sin of theta, then cos of theta. Sin theta get cancel, then omega square is equal to g upon L cos of theta. Okay, then path हे expression path, then omega is equal to root of g upon L cos of theta. कळलं इथपर्यंत? ओमेगा इज रूट काय? gl cos theta. व्यवस्थित लिहून घेतलं. आता काही डायग्रामची आपल्याला गरज नाही. पहा देन बोला, what is omega? That is
is 2 pi upon t. Then 2 pi upon t. Suppose equation number b. Equation b becomes guys 2 pi upon t is equal to root of g upon L cos of theta. Then what is t upon 2 pi? T upon 2 pi by root of L cos theta upon g. And then what is t? T is equal to 2 pi under root L cos theta upon g. This is the expression of period of a conical pendulum. काय आलं पहा? T is equal to 2 pi under root L cos theta upon g. What is the frequency? Frequency काय आहे पहा? N is equal to 1 upon 2 pi g upon L cos theta. आता पहा, if what is the value of cos 0? Cos 0 is 1. Cos 90 is 0. Whenever if theta goes on increasing, theta जर वाढत गेला तो cos ची व्हॅल्यू कमी होईल. If theta is 90, cos 90 0, पिरियड त्याचा 0 होईल. आता थीटा जर 90 झाला तर हे लक्ष द्या पहा, हा कोनिकल पेंडुलम आहे तुमचा. ओके, हा कोनिकल पेंडुलम. हा थीटा जर 90 झाला तर तो कुठं जाईल? तो बघ अशी स्ट्री आहे ना, तो इथे येईल. ही केस इम्पॉसिबल आहे पहा. इफ थीटा इज 90, t is 0, फ्रिक्वेन्सी इज इन्फाइनाइट. फ्रिक्वेन्सी किती असेल? इन्फाइनाइट. 1 upon t, that is infinite. So that is impossible thing. So this is about the expression of period of a conical pendulum. व्यवस्थित पहा, सोपा आर्टिकल आहे, परीक्षेला विचारतात. नेक्स्ट टाइम आपण याच्यावरची प्रॉब्लेम घेऊ. थँक्यू.